दानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्तख्या ब्रह्मचित्कला श्री राम जय राम जय जय राम 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 अवधपुरी के राजा कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाये याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मनीन्द्रहे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम जयाचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते चवंद श्री चरण श्री गुरुचे नमस्कार ज्ञाता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचर सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लादलो निज चरणा तुमच्या लादलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवेरू तुमच्या लागलो तुमच्या लागलो अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवेरू सेवे लागी सेवक
श्री क्षेत्र खंडोबाची वाडी घोगरगाव सुंदर या ठिकाणी कथेचं आयोजन नियोजन आपण या ठिकाणी मंडळीने केले। प्रथमतः तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो। सर्व असर आमचं तरुण मित्र मंडळ त्यांनाही धन्यवाद देतो। जय राम श्री राम जय 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 जय राम जय जय राम श्री 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 राम जय जय संत चरित्र कथेचा आसरा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसापर्यंत आपण जी कालपर्यंत जी कथा झाली रेड्याच्या मुखातून आसर ज्ञानदेवांनी ओंकार प्रणवाचा या ठिकाणी आसरा उच्चार करून घेतला। ज्ञानदेवांसारखे संत हे पहार या ठिकाणी असर महान आहेत। तसही संतांचा महिमा हा आगाधच आहे। संतांचा महिमा तो बहुदुर्गम इतका दुर्गम आहे की शाब्दिकाच्या क्रिया ठिकाणी असर कामच नाहीये। तो अनुभव घ्यावा लागतो तेव्हा संतांचा महिमा कळतो। शास्त्रामध्ये अनुभवाचे दोन प्रकार आहेत। ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आणि प्रमास्वरूपाचा अनुभव। संतांचं चरित्र जर ऐकलं गुणगान केलं अनुभव मिळतो प्रमास्वरूपाचा आणि प्रापंचिकाचं गुणगान जर गायलं तर अनुभव मिळतो ब्रह्मस्वरूपाचा। प्रमास्वरूपाच्या अनुभवाची फलश्रुती सुख आहे समाधान आहे शांती आहे आणि ब्रह्मस्वरूप अनुभवाची फलश्रुती दुःख आहे त्रागा आहे त्रास आहे। चरित्र ऐकायचं असेल तर असं संतांचं ऐकावं। भगवंत आणि संत यांचं चरित्र जर ऐकलं तर जीवनामध्ये उद्धार आहे। साधू संत महात्म्यांना किती त्रास झाला हे आपण कालपर्यंत असं ऐकलंय।
तसही कथा ही 5 दिवसात पूर्ण होतच नाही. आपल्याला जशी शेळी जशी शेंडे शेंडे खाते ना, त्रोटक मुद्दे सांगून सकल संत कथा आपल्याला आवर्ती घ्यायची आहे. प्रथमतः सर्व साधू संत महात्म्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. परमपूजनीय सद्गुरू किसनगिरी महाराज बाबांच्याही चरणावरती साष्टांग दंडवत. परमपूजनीय परी व्रजकाचार्य शांतीब्रह्म भास्करगिरीजी बाबा यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. स्वामी महाराज त्यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो. आपल्याही परिसरातलं वैभव आदरणीय परमपूजनीय विश्वनाथ गिरीजी महाराज यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो आणि आपल्या सेवेकडे वळवतो. तसं पाहायला गेलं तुमचं फार मोठं भाग्य आहे बरं का. छोटीशी वाडी आहे, पण या वाडीला मोठ्या मोठ्या महात्म्यांच्या चरणाचा स्पर्श झालेला आहे. महात्मे कुठेही येत नाही, त्याला जिव्हाळा लागतो, श्रद्धा लागते, भक्ती लागते. आणि आमचं हे सर्व आसरा मित्रमंडळ देवगडला सेवा करतायत म्हणून तर कुठंतरी त्यांच्या दर्शनाचा प्रसाद आपल्याला मिळतो. सेवा केल्याशिवाय प्रसाद मिळत नाही. जसं 5 दिवस झाले किंवा 6 दिवस झाले किंवा 7 दिवस झाले आणि 8व्या दिवशी काला होतो किंवा 6व्या दिवशी काला होतो, त्यावेळी प्रसाद कोणाला मिळतो? जो रोज सेवा करतो त्यालाच प्रसाद मिळतो ना. तसा हा चरण दर्शनाचा, चरणाची सेवा करण्याचा प्रसाद हा तुम्हाला काय मिळतो, याच्या मागचं फार मार्मिक कारण असं आहे का तुम्ही सेवा करताय. सेवा आणि काम याच्यामध्ये फरक आहे. बळूदादा, काम आणि सेवा याच्यामध्ये कसला फरक आहे? अगदी सोपं बोलतो. हॉटेलमध्ये एखादा व्यक्ती जाऊन बसला का वेटर येतो, पाणी देऊ का काय देऊ, चहा घ्यायचा का जेवण करायचं विचारतो. कोणाला? त्या आसाराग्रस्ताला. सर्व कामं आसारा करतो, लागेल त्या गोष्टी आसारा देतो. पण एकदा त्याचं काय आसारा नाश्ता वगैरे झाला, चहा वगैरे झाला, पाणी वगैरे तो आसारा व्यक्ती पेला की जाताना त्याला रिकामं जाऊ दिलं जात नाही, त्याकडून पैसे घेतले जातात. बरोबर आहे कडे? काय घेतले जातात? पैसे. ऐका, हॉटेलमध्ये जेवण जरी घातलं तर तिथं पैसा घेतला जातो आणि घरी पत्नी रोज जेवण घालते. ती बोला ना, पैसे घेते का? पैसे घेते का? पैसे नाही घेत ती. एवढंच नाही, पती जर थोडासा लांब गेला असेल तर त्याच्याकरता आसरा टोपलीमध्ये भाकरी घेऊन, पाण्याचा आसरा गाडवा घेऊन तिथपर्यंत जाते आणि त्यांना मनसोक्त जेवण या ठिकाणी आसरा घालते. ऐका, पत्नीने केलेली आसरा ती सेवा आहे. बरोबर आहे का नाही? पत्नीने केलेली सेवा आहे. आणि हॉटेलमध्ये जे चाललंय ते आसरा काम आहे. कामात दाम मिळतो आणि सेवेने प्रसाद मिळतो. सेवा फार महत्वाची. तो सेवा भाव तुमच्यामध्ये फार सुंदर आहेत. म्हणून तर या ठिकाणी ही साधू संतांची कृपा आहे. संतांची कृपाच व्हावी. संतांच्या कृपेने काय घडतं? त्रिविध तापाची होळी होते, एवढी ताकद आहे संतांच्या कृपेनं. त्रिविध तापाची झाली बोलबन, त्रिविध तापाची झाली बोलबन, त्रिविध तापाची झाली बोलबन, त्रिविध तापाची झाली बोलबन. देखिला चरण वैष्णवांचे, देखिले चरण वैष्णवांचे, वैष्णवाचे देखिले चरण वैष्णवाचे
त्रिविध तापाची झाली बोलबण देखिल्या चरण वैष्णवाचे साधू संतांच्या चरणामध्ये एवढी ताकद आहे का सत्संग करावा का त्यांचं चरित्र ऐकावं का त्यांच्या सहवासामध्ये जावं त्रिविध तापाची होळी होते ही ताकद आहे संतांमध्ये बरं का एक बोलू का संत काय महत्वाचे सांगितले आपण या ठिकाणी सृष्टीमध्ये सूर्य सर्वात मोठा समजतो गणेश बाबा हा सूर्य मोठा आहे आपण असं म्हणतो आहे की नाही प्रत्येक जण असं बोलत असतो का सूर्य मोठा आहे का म्हटले तर तो प्रकाश देतो सकाळी उठल्यानंतर आपण त्याचं चिंतन करतो आदिदेव नमस्तुभ्यम गोड चिंतन करतो हात जोडून कोणाचं त्या सूर्यदेवाचं या सर्व सृष्टीला तो असा प्रकाशमान बनवतो सूर्याला आपण मोठेपणा देतो चंद्रालाही आपण मोठेपणा का देतो तर हा चंद्र या भूतलावरती असणारा शीतलता देतो आणि प्रत्येक असणाऱ्या झाडांमध्ये वृक्षांमध्ये अन्न निर्माण करतो म्हणून आपण चंद्रालाही मोठेपणा देतो पुन्हा ऐका हिरा आहे ना हिरा मौल्यवान आहे हिऱ्याला पण आपण असणारा महत्व देतो तो मौल्यवान आहे म्हणून त्याला महत्व देतो दिवा आहे दिव्याला आपण महत्व देतो कारण का तो प्रकाशमान आहे अंधकाराचा नायनाट करतो अंधकार घालवतो म्हणून आपण देवालाही महत्व देतो या तीन गोष्टी सांगितल्या सूर्य असेल हिरा असेल दिवा असेल या तिन्ही गोष्टी जगाला प्रकाशमान करील ऐकताय ना तुम्ही जगताला प्रकाशमान करतील परंतु ऐका प्रकाशमान जरी त्यांनी केलं तर बाहेरच्या गोष्टी या तिन्ही गोष्टी दाखवू शकतात आतल्या गोष्टी या तिन्ही गोष्टी दाखवू शकत नाही कळलं सोपं बोलतो सूर्य उगला समोर एखादा दगड पडलाय दगड आपण पाहतो सूर्याच्या प्रकाशामुळे दगड कळाला पण दगडामध्ये गारगुटी आहे की त्या दगडामध्ये छेद पडलेल्या ठिकाणी एखादी बिडकी बसलेली आहे की साप बसलेला आहे हे दगडामध्ये काय आहे हे आपण सांगू शकत नाही बरोबर आहे का नाही अजून बोलू एखादं जनावर विकत घेतलं त्या जनावराच्या उदरामध्ये पोटामध्ये काय आहे हे सांगू शकत नाही म्हणून तर कधी कधी काही लोक फसवतात लोखंड खालेले जनावर लोकांना विकून टाकतात करतात का नाही आपण फक्त डोळ्यांनी पाहिले सूर्याचा प्रकाश पडला म्हणून ती गाई चांगली दिसली परंतु तिच्या पोटामध्ये काय आहे हे आपल्याला कळलं नाही तसा मनुष्य या ठिकाणी असणारा सूर्याच्या प्रकाशामध्ये दिसला पण मनुष्याच्या आत काय आहे हे आपल्याला कळणं शक्य नाही हे दाखवणारे संत म्हणून संत मोठे तुम्हाला कळतंय ना पण याच्यावरती एक प्रमाण आहे रवि दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शन दर्शने देखणे अदृश्य दर्शने संतांच्या अदृश्य दर्शने संतांच्या रवी पहिरा रवी देखणे अदृश्य दर्शने अमृत दर्शने देखणे रवी दीपहिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांच्या
त्यांचा महिमा काय वरून मी पामर, न कळे साचार ब्रह्मादिका. ब्रह्मादिकांनाही संतांचा महिमा कळलेला नाही. कोणाला ऐकताय ना सर? ब्रह्मादिक त्यांना सुद्धा संतांचा महिमा कळलेला नाही. संतांचा महिमा एवढा आगाध आहे. आणि म्हणून त्या संतांचं चरित्र आपण आसरा गातोय. कालपर्यंत आपण घोड आसरा चरित्र पाहिले. किती कष्ट सहन करावे लागले ज्ञानदेवांच्या आई वडिलांना. कसं असतं माहितीये का, जीवनामध्ये एखादी प्रतिकूलता निर्माण जर झाली तर मग कोणी साथ देत नाही. आपली काय गत आणि त्यांची काय गत ही काही वेगळी नाही. म्हणून जोपर्यंत आपण जीवनामध्ये श्रीमंत आहात, चांगल्या गोष्टी आपल्याकडे आहेत, तोपर्यंत लोक आपला उदय करतात. आणि काही गोष्टी आपल्याकडून संपल्या का तीच लोक आपली निंदा नालिस्ती उडवतात बरं का. परंतु कधी कधी आमचे गुरुजी बोलतात, तुमच्याविषयी कोणी एखादा वाईट बोलत असेल तर त्या दिवशी समजायचं तुमचा विजय आहे. काय आहे तुम्ही ऐकताय ना? त्या दिवशी तुमचा काय आहे? सोपं बोलू का, चांगल्या रस्त्याला गतिरोधक असतात का खडबडीच्या रस्त्याला गतिरोधक असतात? हा, तुम्हाला अर्थ कळतोय का? हा, अर्थ कळतोय का? हा तर म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा. खडबडीच्या रस्त्याला गतिरोधक नसतात. जो चांगला रस्ता असतो ना त्यालाच गतिरोधक असतात. वाईट माणसाला त्रास होत नाही. लोक कधी कधी म्हणतात का बा त्याच्या नादी लागायचं नको, तो लय वाईट आहे, त्याच्या नादी लागायला नको. पण कधी कधी चांगल्या माणसांना त्रास होतो. कोणाला त्रास होतो? चांगल्या माणसांना. परम आदरणीय, परम पूजनीय भास्करगिरी बाबांना सुद्धा त्रास झाला होता. हो का नाही? काय झाला होता? झाला होता का नाही? आपण सर्व साक्षीदारी, आपण पाहिले, अनुभवलंय. पण तो साधू संत हटले नाही. कधी कधी हाच समाज डोक्यावरती घेतो आणि कधी कधी हाच समाज पायाखाली पण तुडवतो. साधू आणि संत त्यांना म्हणतात, या द्वंद्वावरती जे स्थित राहतात त्यांना संत आणि साधू म्हणतात. प्रमाणे अगदी गोड प्रमाणे सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. सुख दुःख समान जीवांचा कृपाळ. आनंदाचा उद्बोध भक्ती प्रेमाचे बचार. आनंदाचा उद्बोध भक्ती प्रेमाचे कल्याण. आनंदाचा उद्बोध भक्ती प्रेमाचे कल्लोळ. आनंदाचा उद्बोध भक्ती प्रेमाचे कल्लोळ. जगी तोची एक हरी नाचे. रामकृष्ण वासुदेव सदा हरी वाजे. धन्य जगी तोची एक हरी रंग नाचे. रामकृष्ण वासुदेवा नाम स्मरी वाजे. सुख दुःख सकाळ जीवांचा कृपाळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचे कल्लोळ. सुख दुःख समान, दोन्ही समानतेवर समान म्हणून पाहतात. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचे कल्लोळ. धन्य जगी तोची की हरिरंगी नाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरी वाचे. दुःख जरी आलं तरी त्याच्या ढंगामध्ये तो नाचत राहतो. आणि सुख जरी आलं तरी आहे त्या मस्तीमध्येच तो महात्मा राहतो. साधू संत तसं पाहायला गेले या ठिकाणी असं जीवन जगतात. स्वतः करता नाहीच आहे, तुमच्या आमच्या करता आहे.
कुठेतरी त्या ठिकाणी असताना एक चांगली गोष्ट निर्माण व्हावी. या जगाने किती त्रास दिल्यानंतर परमार्थ कसा अनुकूल ठेवायचा, परमार्थ सोडायचा नाही, हे आसरे शिकायचं ह्या चरित्रातून. कधी कधी काही गोष्टी दुःखाच्या दिसतात, परंतु त्यातून पुढल्या निर्माण होणाऱ्या गोष्टी जगाच्या कल्याणाच्या असू शकतात. एक बाजूला दुःख हे होतं की विठ्ठल म्हणत आणि रुक्मिणी मातेला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं, हे दुःख होतं. बरोबर आहे का नाही? काय घ्यावं लागलं? देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं. पण ऐका ना, संप्रदायाचा पायाच त्यांनी रचलाय. काय रचलाय? या पायामध्ये भूमीमध्ये जो भाग जातो तो दिसत नाही, तो अदृश्य असतो. ज्ञानदेवांच्या आई वडिलांनी पायाच्या रूपाने अदृश्य रूपाने केलेलं काम आहे संप्रदायासाठी. फार मोठं काम केलेलं आहे. जीवन जगत असा नाही त्रास, म्हणून तर त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरला जावं लागलं होतं त्यांना. त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर काही गोष्टी चांगल्या घडल्या. लोक दोष द्यायचे, निंदा करायचे, धर्मभ्रष्ट आहेत म्हणून असं हिनवलं जायचं. कधी कधी डोळ्यातून गलगल गलगल पाणी निघायचं, पण तरी आपला परमार्थ सोडला नाही. त्र्यंबकेश्वरला असं त्या ठिकाणी गेले आणि त्र्यंबकला गेल्यानंतर प्रदक्षिणा मारता मारता रात्रीची वेळ झाली आणि वाघाची डरकाळी त्या ठिकाणी फोडल्यासारखा आवाज झाला. एका बाजूला आई वडील, एका बाजूला ही असणारी लहान लहान लेकरं. कर्मधर्म संयोगाने प्रसंग असा घडला, जेव्हा वाघाची डळकणी फोडली गेली, एका गुहेमध्ये प्रवेश झाला. ज्या गुहेमध्ये प्रवेश झाला ती गुहा कोणाची होती? गहिनीनाथांची. गहिनीनाथांच्या गुहेमध्ये कोणी प्रवेश केला? तर माझ्या निवृत्तीनाथांनी आसारा प्रवेश केला. कोणी प्रवेश केला? ऐका, जोपर्यंत दीक्षा नव्हती तोपर्यंत निवृत्ती हेच नाव होतं. जेव्हा दीक्षा झाली तेव्हा नाव पडलं गेलं निवृत्तीनाथ. डोक्यावरती हात पडला, शक्तिपात झाला आणि नाव पडलं गेलं निवृत्तीनाथ. तोपर्यंत नाव होतं फक्त निवृत्ती. प्रवृत्तीच्या पलीकडे जे जाऊन पोहोचले त्यांचं नाव निवृत्ती. मधून आवाज आला, निवृत्ती इकडे तिकडे बघू नकोस म्हणले, समोर ये. निवृत्ती इकडे तिकडे बघू नकोस, समोर ये म्हणता क्षणी उत्कंठा निर्माण झाली. माझं नाव यांना कसं काय माहिती? त्यावेळी गहिनीनाथांनी सांगितलं, तुमच्या आसरे वाड वडील, ह्या वाड वडिलांनी आसर जो परमार्थ केला त्यांचा परमार्थ आमच्या मार्गाने चालू होता. मी असेल किंवा गोरक्षनाथ असतील, त्यांनी तो परमार्थ घडून घेतलेला आहे. आणि ऐका म्हणले, तुमचे जे आजे पणजी होते गोविंद पंत धारणा केली, आमच्या नाथपंथी यांनी सांगितलं म्हणून धारणा केली. हे तेव्हापासून पाहिलेलं आहे आम्ही, आणि म्हणून मला माहित आहे तुम्ही विठ्ठल पंतांचे चिरंजीव आहात. आता मात्र कुठेतरी आपुलकी निर्माण झाली आणि संत आपल्याला ओळखतात म्हणून समोर जाऊन बसले. साधना चालू झाली, दीक्षा आसारा दिली, स्वतःची ओळख त्या ठिकाणी आसारा सांगितली. महावाक्यांचा बोध झाला. शास्त्रामध्ये 2 वाक्य, अवांतर वाक्य आणि महावाक्य. ऐकताय ना सारे? अवांतर वाक्य महत्वाचे आहे, बोधवाक्य म्हणजे महावाक्य पण महत्वाचे आहे. अयनात्म ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म, तत्व अमसी, अहम ब्रह्मास्मी, या वाक्यांचा बोध झाला. कोणाला? निवृत्तीनाथांना. आणि तो बोध झाल्यानंतर परंपरा सुंदर लागू झाली. कारण निवृत्तीनाथ होते कोण?
भगवान शंकराचा अवतार म्हणजे निवृत्तीनाथ महाराज, आणि त्यांना बोध झाला. ऐका, अभंगच निर्माण झाला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. मच्छत्रयाचा मुख्य मच्छराने बोध गोरक्षाची केला, मच्छराने बोध गोरक्षाची केला, मच्छराने बोध गोरक्षाची केला, मच्छराने बोध गोरक्षाची केला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. मच्छत्रयाचा मुख्य शिष्य, मच्छत्रयाचा मुख्य शिष्य, हे मच्छिंद्राने गोरक्षाची केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. हा अभंग फार गोड आहे बरं का. याच्यामध्ये गुरु परंपरा सांगितलेली आहे. भगवान भोले बाबा आदिनाथ गुरु, मच्छिंद्रदयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्रनाथ भगवान विष्णू. मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला, गोरक्षनाथ पुन्हा असणारे भगवान शंकर. आणि गोरक्षवाल्याला ही जी आसारी परंपरा सांगितली ना, तो अभंग लिहायचा आणि त्याच्या मध्ये जर रेष मारली तर एक बाजूला भगवान शंकर आणि एक बाजूला भगवान विष्णू अशी परंपरा शिकवली. आदिनाथ उमा वा वा. विजयप्रगटाने, आदिनाथ उमा विजयप्रगटाने, आदिनाथ उमा आदिनाथ उमा फार गोड प्रमाण दिलं. टाळी वाजवा त्या मुलासाठी. आदिनाथ उमा बीज प्रगटली, मच्छिंद्राला आदली स्तज स्थिती. अशा प्रकारची परंपरा दिग्दर्शनी केली. नाथ संप्रदायाची परंपरा आहे. आणि त्यानंतर माघारी आल्यानंतर धर्मसभेने जो असा निर्णय दिला तो कोणता दिला? देहांत प्रायश्चित्ताचा. आई वडील निघून गेले. जेव्हा आई वडील निघून गेले देहांत प्रायश्चित्त घेतलं. आता मात्र ही 4 भावंड पोरकी झाली. आणि ऐका जरा, ज्या दिवशी जीवनातून आई वडील जातात ना, महत्वाचा मुद्दा सांगतो, थोडंसं विषयांतर होईल.
तसं कथेमध्ये बाकीच्या अवांतर विषय मी जास्त सांगत नाही. गणेश बाबा का बरं, काय झाले माहिती का, कधी कधी कथा राहिलीच नाही, आता व्यथा निर्माण व्हायला लागली. कथा राहती कृष्ण चरित्र आणि बाकीचंच काहीतरी सांगितलं जातं. कथा राहती कुठली भागवत देवी भागवत, बाकीचं काहीतरी सांगितलं जातं. कथा राहती संत चरित्र आणि बाकीचे काहीतरी प्रापंचिक विषय सांगितले जातात. प्रपंचामध्ये माणसं गुंतलेत, त्यांना बाजूला काढायचंय याकरता कथा आहे. उलट आम्ही कथेमध्येच प्रपंच जास्त सांगतोय. मला वाटतं तो अभंग काही चुकीचा नाहीये. नाथ महाराजांचा, नाथाच्या घरची उलटीचं खुणं आणि पाण्याला मोठी, आमचं जरा उलटच चाललंय आता सध्या. आता कथेमध्ये बाई माई गाई एवढे स्वतः विषयच राहिले नाही, बरोबर आहे का नाही? विषय सांगावा पण या ठिकाणी थोडाफार पूर्ण कथा त्याच्यामध्ये असणार नसावी. कथा ही जीवनाचं कल्याण करणारी आहे. ज्याचं कथन केल्यानंतर जगाचा मालक आपल्यावरती कृपा करील ती कथा श्रवण केली पाहिजे. विनाकारण टाइमपास कथा मला सांगायची नाही. ऐका जरा बारकाईनं. ज्या दिवशी आई वडील जातात त्यावेळी असणारे लेकर पोरके होतात. चांगलं काम करा, शब्बसकीची थाप देणारा बाप असतो आणि वाट दाखवणारी आई असते. ऐकताय ना? वाट दाखवणारी कोण असतं? आई. आणि शब्बसकीची थाप देणारा कोण आहे? बाप. ज्या दिवशी तुमच्या जीवनातून बाप गेला, शब्बसकीची थाप देणारा गेला. आणि ज्या दिवशी आई गेली, समजून टाकायचं की आपल्याला वाट दाखवणारी निघून गेली. जे जे आईला मुकलेत, जे जे वडिलांना मुकलेत, त्यांनी आपल्या आई वडील आठवा, त्यांनी आपल्या करता काय केलं. ठीक आहे, मर्यादित विषय मला सांगायचा आहे, पुढे निघायचंय. आई वडील गेल्यानंतर त्या ठिकाणी असर पैठणला असर गेले. पैठणला गेल्यानंतर रेड्यालाही बोलवलं. रेडा बोलून झाला तरी काही नास्तिक लोक, कर्मकांडी लोक अजून परीक्षा पाहतच होती. निवृत्तीनाथांनी म्हणावं, ज्ञानदेवा, अहो तुम्ही म्हणले साक्षात विष्णू आहात, मी साक्षात या ठिकाणी असर शंकर आहे. सोपान दादा या ठिकाणी ब्रह्मदेवा आहे आणि मुक्ताई ब्रह्मचित्कला अशी ती मुक्ताबाई म्हणजे सर्वसामान्य नाही. तरी पण आपल्याला या परीक्षेतून पहिले तिरला जायचं. का बरं? हे जगाला आपल्याला शिकवून जायचंय. कोणी किती त्रास दिला तरी परमार्थ सोडायचा नाही, हे शिकवण्याकरता कर्म करायचं. नाहीतर एक बोलू का, ज्यांच्या डोळ्यामध्ये एवढी ताकद होते, मुलीचा मुलगा ते करू शकत होते, त्या धर्मपंडिताला मारता आलं नसतं का? मुलीचा मुलगा जे करू शकतात, मेलेले माणसं जे संत उठवू शकतात, त्यांना मारायची ही ताकद कोणामध्ये? संतामध्ये. तरी पण नाही. का बरं? जगाने जरी त्रास दिला तरी आपण सहन करायचं आहे, हे जगाला आदर्श घालून द्यायचा आहे. संतांचं जीवनच असतं, परोपकारी जीवन असतं. जो का खांडावया घाव घाली, किलावणी जयाने केली, दोघा एकाची सावली, वृक्ष दे दैजा. वाटाळी वाजवा. त्यांचा आवाज द्या जरा, दोघांचा. खाली बसलेले विद्यार्थ्यांनी पण ओव्या म्हणत चला. एकदा झालंय ना, कथेला याच करता आणतोय मी त्यांना. गणेश बाबा का कथा ऐकली, कथेमध्ये कुठे ओव्या ऐकल्या, कानावरती पडल्या, ते पाठ करतात. पाठ केलं का त्यांचाही उद्धार होतो, आपल्याला सांगण्याचा आनंद वाटतो, आहे का नाही?
ज्याप्रमाणे संतांची वृत्ती कशी आहे, एखादा व्यक्ती झाडाचे आश्रय लागण करतो, झाडाचं रोप घेतो, जमिनीमध्ये खड्डा खणतो आणि ते असं रोप जमिनीमध्ये लावतो. रोप जमिनीमध्ये लावलं, त्याला पाणी भरलं, झाड मोठं होतं. आणि झाड एकदा मोठं झालं का ते झाड काय करतं, ज्यानं त्याला पाणी घातलं त्यालाही फळ देतं. बरोबर आहे ना? झाड काय करतं, त्यालाही फळ देतं. आणि एखाद्या व्यक्तीनं त्याला दगड मारला ना, त्यालाही झाड फळ देतं का नाही? याच्यावरती एक श्लोक आहे, फार गोड श्लोक आहे. कोणता? परोपकाराय फलंती वृक्षा. परोपकाराय, बोला बोला, कोण बोलते? या इकडे या, टाळी वाजवा जरा त्यांच्यासाठी. इकडे येऊन माईक घे. परोपकाराय फलन्ति वृक्षा, परोपकाराय दुगन्ति गौवा, परोपकाराय वहन्ति नद्या, परोपकाराय इदं शरीरम्. वा. परोपकाराय फलंती वृक्षा. परोपकारासाठी ते झाड असर फळ देतं. परोपकाराय दुहंती गौवा. परोपकारासाठी गायी दूध देते, स्वतःसाठी गायीचं दूध नाहीये. कोणासाठी आहे? तुमच्या आमच्यासाठी आहे. बरोबर आहे का नाही? परोपकार आहे तिचा. परोपकाराय वहंती नद्या. परोपकारासाठी नदी ही असरी इतरांना पाणी देते. हे करता एक सोपी असरी उभी बर का पीडित पाप ताप पोखित तिरीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे. ती गंगा नदी आहे ना, वाहत असताना इतरांना पाणी देते, मन तृप्त करते, शांती देते. वाहत असताना झाडांनाही पाणी देते आणि वाहत असताना ज्याला ताप आला त्याचा तापही घालवण्याचं काम ती असणारी नदी करते. अशा अनेक प्रकारचं कार्य ते नदीचं आहे, ते गंगेचं आहे. म्हणून मला सांगायचं आहे, आपलंही जीवन परोपकारी असावं. येथे परोपकारासाठी आले घर जा वैकुंठी. परोपकारी जीवन जगणारे संत महात्मे आहेत. सांगतो जरा बारकाने ऐका. जैन समाजामध्ये एक संत होऊन गेले, पेटी मास्तर दादा, बैरड दादा. त्यांचं नाव महावीर स्वामी. काय परोपकार होता बरं का त्यांचा. लहान लहान लेकरं खेळत होती, एकानं दगड घेतला, झाडाला मारला, बोरं खाली पडली, आंबे खाली पडले, चिंचा खाली पडल्या, काय पडायचं ते पडलं. है का नाही? जे सीजन असेल ते फळ खाली पडलं असं म्हणा. ते काय गंमत आहे काय नो, मला काय माहित नाही. पण चिंचाचे झाडे पाहिले का ते आमच्या लेकी आहे ना, ते म्हणतात बाबा गाडी थांबवा. हा सचिन दादा, ते गाडी थांबवायला होतात बघ, काय माहिती, मला काही कळलंच नाही. गाडी खाली थांबवली, दनादन दगड हाणतात ते चिंचाला. आता आपण तोंडामध्ये टाकलं तर आपल्याला 1 मिनिट सहन होत नाही. दडादड कच्च्या कच्च्या असेल तशाच चिंचा खातात ते. अवघड आहे जरा, आहे का नाही? ज्या सीजनला जे फळ असेल ते फळ. लहान लेकरांनी दगड मारली झाडाला, खाली फळं पडली. एका लेकरानं दगड मारला, तो दगड जसा निसटला, महावीर स्वामींच्या डोक्यामध्ये जाऊन बसला. धाड दिशा असणार त्या ठिकाणी तो दगड लागता क्षणी बळबळ बळबळ रक्ताची धार निघाली. महावीर स्वामी रडायला लागले. ते लहान लेकरू पळत गेलं, बाबा माफ करा, नजर चुकीने लागला हो दगड. महावीर स्वामींनी सांगितलं, बाळा मला दगड लागला म्हणून मी रडत नाही. म्हणजे मग काय रक्त निघतंय म्हणून रडताय का? म्हणजे म्हणून नाही रडत नाही, मग काय रडताय? फार गोड उत्तर दिलं बरं का महावीर स्वामींनी, ऐकण्यासारखं उत्तर दिलं. महावीर स्वामी म्हटले, अरे लेकरा, तू झाडाला दगड मारला, त्या झाडानं तुला फळ दिलं. झाडाला दगड मारला, झाडाने तुला फळ दिलं. मला दगड मारला, मी तुला काही देऊ शकलो नाही म्हणून मी रडतोय. काय उत्तर आहे? टाळी तरी वाजवा जरा. एवढे कंजूस नका हो. टाळी देत चला मला, बाकीचं नाही दिलं तरी चालेल. बाकीच्या काही गोष्टीची एवढी काही गरज नाही.
पण टाळी देत चला बरं का. चांगल्या गोष्टी आवडल्या का टाळी देत चला. का देत चला? शेजारचा जागा आहे का नाही हे पाहण्यासाठी देत चला. कारण काहींचं पक्क लक्ष राहतं घड्याळाकडं, 9 कधी वाजतील एकदा की. असं नको व्हायला. बरोबर आहे का नाही कथा? मनापासून श्रवण करा. महावीर स्वामींनी सांगितलं, बाळा अरे झाडाने तुला फळ दिलं, मी काही देऊ शकलो नाही रे, म्हणून मी रडतोय. काय परोपकारी जीवन होतं साधू संत महात्म्यांचं. आपलंही जीवन परोपकारी असावं. माझ्या आसारे ज्ञानदेवांचं, माझ्या नृत्यनाथांचं, सोपान काका आणि मुक्ताबाईंचं जीवनही परोपकारीच होतं. अनेक प्रकारचे परोपकार केले. कोणते उपकार केले ऐका जरा. एका व्यक्तीच्या घरी पैठणला असतानाच पितृपक्ष आला. पितृपक्षामध्ये त्या व्यक्तीच्या घरी जेवणाकरता कोणी गेलं नाही. का बरं? ही संन्याशीची मुलं घरी जेवायला यायची म्हणून त्याही आसार ब्रह्मवृंदांचा तिरस्कार केला. कोणी? ब्रह्मवृंदांनीच. म्हणजे तुमच्या घरी हे संन्याशीची मुलं आहेत, आम्ही तुमच्या घरी जेवणाला येणार नाही. ज्ञानदेव महाराज म्हटले, तुमच्या घरी पितृपक्षामध्ये ही लोक जेवायला येत नाही, मग एक करतो ना. म्हणले, काय करतो? त्या पितरांना जर आपण आवाहन केलं आणि ते पित्रच जर जेवणाला आले तर मग काय? म्हणले, असं कुठं होऊ शकतं का? म्हणले, होऊ शकतं. तव काव्य यज्ञ झाला ग्रस्ताचे घरी, तव काव्य यज्ञ झाला ग्रस्ताचे घरी, पितर मंत्रोच्चारी आव्हानिले, अवघे दिजवर म्हणती धन्य धन्य, अवघे दिजवर म्हणती धन्य धन्य, अवघे दिजवर म्हणती धन्य धन्य, अवघे दिजवर म्हणती धन्य धन्य. या सारिखे ब्राह्मण नाही कोठे, या सारिखे ब्राह्मण नाही कोठे, या सारिखे ब्राह्मण नाही कोठे, या सारिखे ब्राह्मण नाही कोठे. पहिला चमत्कार रेड्याला बोलवलं होतं, त्या बाबतीमध्ये इतकं काही वाटलं नाही. काहींनी जाणून घेतलं, काहींनी समजून घेतलं, संत आहेत. परंतु काही त्या धर्ममार्तंडांनी काहींनी म्हणावं, अरे रेडा बोलवला म्हणजे काय मोठेपणा झाला का? कारण संतांचा मोठेपणा त्यांना सहन होत नव्हता, द्वेष करायचे. आता मात्र असा चमत्कार दाखवला. स्वर्ग लोकातली पितर, वैकुंठातली पितर खाली पितृपक्षा करता खाण्याकरता आले. सर्वांनी भोजन केलं आणि निघून गेले. हा मोठा चमत्कार जेव्हा पाहिला, आता मात्र सर्वांनी नमस्कार केला. आणि जग तसा आहे, चमत्कार घडल्याशिवाय कोणी नमस्कार घालत नाही. सर्वांनी साष्टांग प्रणिपात केला. आता मात्र त्या पैठण गावी एक नित्य नेम चालू झाला. त्या पैठण गावी रोज लोक यायची, वेदाचे मंत्र ऐकायची, काही प्रवचन ऐकायची, हरिपाठ ऐकायची, ज्ञानदेवांची भजनं ऐकायची. असा नित्य नेम चालू झाला. आणि 15 दिवस झाले. 15 दिवस झाल्यानंतर ही मंडळी म्हटली की यांच्यासारखे दिवे आणि देव दैदिप्यमान म्हणजे दुसरं कोणी नाही. आणि म्हणून ते प्रमाण दिलं.
पशुमुखे वेद दृश्य पितर लोक थोर हे कौतुक दाखविले. मोठे कौतुक दाखवलं कोणी? ज्ञानदेवांनी. आता मात्र प्रत्येक जण नमस्कार करायला लागला. असं असतंच, जोपर्यंत संत कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती दाखवत नाही तोपर्यंत जगाला महत्व कळत नाही. पण जेव्हा ते शक्ती दाखवतात तेव्हा मात्र महत्व कळल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे? आमचे किसनगिरी बाबा माणसासारखे राहायचे लोकांमध्ये, तेव्हा महती नाही कळाली. पण किसनगिरी बाबाने अनेकांचे रोग पळून लावले तेव्हा मात्र महती कळाली. ही संतांची ताकद आहे, चमत्कार आहे हा संतांचा. धरलेली माशी फेकून दिली, त्यांना जीवदान दिलं, हा संतांचा चमत्कार आहे. जसं या मृत्यू लोकांमध्ये आळंदी हे भूवैकुंठ आहे, तसं या महाराष्ट्रामध्ये दुसरं भूवैकुंठ माझं देवगड आहे. तुम्ही जा पंढरपूरला जरी गेले ना, जी स्वच्छता दिसत नाही, पंढरपूर मोठंच आहे, मी काही निंदा नाही करत तीर्थक्षेत्राची, पंढरपूर मोठंच आहे, परंतु तिथं स्वच्छता अजिबात सांभाळली जात नाही. स्वच्छता काय आहे हे शिकण्याकरता देवगडला जा, तिथं गेल्यानंतर कळतं की भूवैकुंठच आहे. बरोबर आहे का नाही? ज्ञानदेवाने चमत्कार दाखवला आणि चमत्कार दाखवून पितर लोक खाली खाण्याकरता आले. आता मात्र सर्व गावची लोक एकत्र झाली. आणि मग ज्ञानदेवांना विचारलं, निवृत्तीनाथांना विचारलं, तुमची काय इच्छा आहे? 15 दिवस ज्यांनी सांभाळलं त्यांच्याही घरी मुलं बाळं नव्हते. त्या माऊलीला एवढा आनंद वाटला की आज जणू काही माझ्या घरी माझे लेकरच आहे असं म्हणून सांभाळलं. बरं का? आणि ते कोण होते ऐका जरा. विठ्ठल पंतांचे मित्र, पैठण निवासी ब्रह्मवृंद, दोघेही शिकण्याकरता काशीला जे होते ना, रामानंद शास्त्रींकडे, रामानंद स्वामींकडे जे शिकण्याकरता होते, हे विठ्ठल पंतांचे मित्र होते. त्यांनी सहज विचारलं, तुमचे वडील तर आमच्याकडे आले होते. त्यावेळी पण असल्या धर्मसभेने त्यांचा धिक्कार केला, गयावया करत होते, कुठली चूक नव्हती. पण आता एक लक्षात घ्या, म्हटले मी तुमचं संगोपन करतो. यांनी सांगितलं, नाही बाबा, 15 दिवस तुम्ही आम्हाला सांभाळलं हेच पार झालं. आणि मग मात्र माझे माऊली तिथून आसरे निघाले. कुठून ऐकताय ना सर? पैठण गावातून आसरे निघाले. आणि पैठणीतून निघाल्यानंतर प्रवास चालू झाला, भजन चालू झालं. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. लक्ष्मी शरणर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद, रघुमाई पांडुरंग. लक्ष्मी शरणर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद, रघुमाई पांडुरंग. लक्ष्मी शरणर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद, रघुमाई पांडुरंग. लक्ष्मी शरणर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद, रघुमाई पांडुरंग. लक्ष्मी शरणर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद, रघुमाई पांडुरंग. लक्ष्मी शरणर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद, रघुमाई पांडुरंग. लक्ष्मी शारंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद, रको माई पांडुरंग. भजन भजन करते या ठिकाणी आसरे निघाले, साधना करते आसरे निघाले. त्यावेळी जाताना रिकाम्या हाताने नाही पाठवलं,
त्यांच्याकडे शुद्धीपत्र दिलं. कोणी? पैठण निवासी असणाऱ्या शास्त्रीजींनी त्यांना शुद्धीपत्र दिलं आणि पत्र घेऊन आसरे जा म्हटले. लिहून या पत्र दिले तया हाती, समस्तासी निवृत्ती नमस्कारी. निवृत्तीनाथांनी सर्वांना आसरा नमस्कार केला. तुम्ही 4 किलोमीटर 5 किलोमीटर आमच्या बरोबर चाललात. आता विनंती करतो बस तुम्ही सर्वांनी सुखाने घरी जा. आमचा मार्ग आम्हाला धरू द्या. नका येऊ आमच्या मागे मागे. शास्त्री भाऊंच्या डोळ्यातून कळकळ पाणी निघायला लागलं. 15 दिवस एवढा आनंद वाटला आणि आता सोडून निघालात. नाही नाही, पुढे पण काही गोष्टी करायच्यात ना, पुढेही बहुत करणे आहे. या अनुषंगाने निघाले. शास्त्री भाऊंच्या पत्नीच्या डोळ्यातून खळखळ पाणी. कधी कधी मुक्ताबाई मागे फिरून पाहायची की आई वडील गेल्यानंतर कधी या पाठीवरून प्रेमाने हात नाही फिरला. पण या 15 दिवसामध्ये शास्त्री बुवांच्या घरी राहिल्यानंतर त्यांनी मात्र बाबांची आईची आठवणच येऊ दिली नाही. मुक्ताबाई मागे फिरून पाहायच्या, ज्ञानदेवही मागे फिरून पाहायचे. निवृत्तीनाथांनी सांगितलं, अरे कुठपर्यंत माया जाळामध्ये गुंतणार आहे. पुढलं कार्य आपल्याला करायचं आहे. आता निघावं लागेल. कारण कसं आहे म्हटले, गैनीनाथाने जो उपदेश मला केलाय हा उपदेश असर महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राबाहेरही आपला असरा पोचवायचा आहे आणि आपल्या हातून महत्वाचं कार्य घडणार आहे. थांबून चालणार नाही, थांबून चालणार नाही. तिथून निघाले आणि आपल्या प्रांतामध्ये, आपल्या परिसरामध्ये नेवासा क्षेत्री त्यांचं असर आगमन झालं. आपण भाग्यवान आहे. तालुका कोणता आहे तुमचा? हा, मोठ्यानं बोला ना मग. नेवासा. एक बोलू. या नेवासा तालुक्याचे एवढे मोठे उपकार आहे. नेवासा तालुक्यातल्या लोकांनी माऊलींना थांबवलं म्हणून थांबले. ज्ञानेश्वरी लिहायला लावली, ज्ञानेश्वरी लिखाण करून घेतलं. ज्ञानेश्वरी जर लिखाण झाली नसती तर मला वाटतं तुमचा आमचा उद्धारच झाला नसता. नेवासेकरांचे फार मोठे उपकार आहे जगावरती. त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र, एथ जगाचे जीवसूत्र श्री महालयासी. या नेवास्याला प्राचीन इतिहास फार सुंदर आहे. प्रवरा नदीच्या काठावरती वसलेलं हे असर नेवासा गाव. प्रवरा नदी म्हणजे अमृतवाहिनी. हिचं खरं नाव अमृतवाहिनी आहे. आमच्याकडे रतनगड म्हणून आहे. ही रतनगडची काही मुलं आहेत आमच्याकडे, हे ना, त्या भागातलीच ना रतनगडची. आजही त्या रतनगडावरून प्रवरेचा अमृतवाहिनीचा जन्म झालेला आहे. जे अमृत सांडलं होतं ना देवदिकांच्या भांडणात, ओढीमध्ये, त्या अमृताचे काही थेंब रतनगडाच्या पायथ्याशी पडले आणि तिथून असणाऱ्या अमृतवाहिनीचा उगम झाला. म्हणून आमच्याकडे संगमनेरला त्या कारखान्याचं नाव आहे अमृतवाहिनी. आपण ज्याला प्रवारा म्हणतो ना, ही अमृतवाहिनी आहे. आजही त्या रतनगडला जर गेलात तर तिथं महादेवाचं महालय आहे आणि त्या महादेवाची जर पिंड उचकली तर खाली सफेद जी आसर वाहते ती अमृत आहे. आजही पाहायला मिळते, आजही पाहायला मिळते. एकदा जाऊन या. तसा आपला नगर जिल्हा लय भाग्याचा आहे बरं का. अहिल्यानगर फार भाग्याचा आहे. या नगर जिल्ह्यामध्ये का भाग्याचा? माऊलींनी मुक्काम केला म्हणून भाग्याचा. आणि त्या नगर जिल्ह्यातही नेवासा तालुक्यात अतिभाग्याचा. ह्या जगाचं जीवन सूत्र हे कुठं आहे? नेवाशाला आहे. ऐसे युगी परिकळी आणि महाराष्ट्र मंडळी श्री गोदावरीच्या कुली दक्षिणेली याच आसरा तीरावरती या प्रवरेच्या नेवासा क्षेत्र अनेक नारी नरासरी गोळा झाले. कोण महात्मे आले म्हणून पाहायला लागले. यांचं भजन चालू होतं. हे बाकीचे भजन करायला लागले, आनंद घ्यायला लागले.
आणि भजनाचा आनंद आपणही घेतला पाहिजे. घेतला पाहिजे का नाही? भजनाचा आनंद आपणही घेतला पाहिजे. भजनामध्ये ते लिहून नाचायला लागले लोक. विठ्ठल विठ्ठल ज्यांना पावली खेळायची खेळू शकता बरं का. ते काल मी नाही खेळू दिलं कोणाला. ज्यांची इच्छा आहे त्यांनी खेळायचंय. श्री विठ्ठल 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 वाजवा. विठ्ठल 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 ज्याला ज्याला आवड आहे त्यांनी पावली खेळू शकता बरं का. कसं आहे माहितीये का, तिकडं लग्नाची वारात आली का तिकडं उड्या मारता. लग्नाची वारात आली का तिकडं उड्या मारता. मग सारेच उड्या मारताय बरं का, सारेच. पण कुठे देवाची कथा चालू असेल, मंदिर असेल, तिथं जर पावली जर खेळला ना तो आनंद देवाला वाटेल. बरोबर आहे का नाही? मीराबाई नाचली होती, वरती पुढे का देवा पुढे? हा बोला बोला बोला. ओ मीराबाई कुठं नाचली होती? पावली कुठं खेळली होती? देवाच्या पुढे. देवाच्या पुढे जर पावली खेळली, कथेमध्ये पावली खेळली तर जगाचा मालक पाहिल. आणि लग्नात जर नाचलात तर लोक पाहतील, निंदा नालस्ती उडवतील. म्हणून देवाच्या दारामध्ये नाचा, तो आपल्यावरती कृपा करेल बरं का. ज्याला वाटतं त्याने उभं राहून पावली खेळायची. महिलांनी खेळली तरी चालेल आणि लहान मुलांनी खेळली तरी चालेल. मी काही बंधन नाही करणार तुम्हाला, हे का नाही? हा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा.